ब्रह्मशक्ती आहे, त्या ब्रह्मदेवाची सगळी ताकद त्या शक्तीमध्ये आलेली आहे. अशी ती दुर्धर ब्रह्मशक्ती राजा रावणानं काढली, धनुष्यावर प्रेरण केले आणि लक्ष्मणाचा घात करतो या उद्देशानं त्यानं आता त्या धनुष्याला लावलेले. काय करतो राजा रावण, पुढली ओवी ऐकू. इन्वोक करुणी माझी ख्याती भस्म केली दोन्ही शक्ती, तेने शोभला लंकापती ब्रह्मशक्ती सोडिताय. आणीवार अशी ब्रह्मशक्ती धनुष्यावर प्रेरण केलेली राजा रावणानं. त्या ब्रह्मशक्तीची ताकद अशी आहे, कुणाला सुद्धा त्या शक्तीचं निवारण करता येणार नाही. रावण म्हणतो माझ्या त्या लक्ष्मणाच्यानं सुद्धा शक्ती नष्ट होणार नाही, रामाच्यानं सुद्धा ही शक्ती नष्ट होणार नाही. अशी ही दुर्धर शक्ती आहे. म्हणतो अशी शक्ती धनुष्यावर प्रेरण केली आणि लक्ष्मणाच्या दिशेनं राजा रावणानं ब्रह्मशक्तीचं प्रेरण केलेलं आहे. नाना परिचय दुर्धरा युक्तिमय केली माईक शक्ती, ते न चले ज्येष्ठ सुरवरा प्रति लंकापती सचिताय. हे शक्ती ग्रंथकर्ते सांगतात कुणी निर्माण केलेली आहे, तर राजा रावणाचा सासरा मयासुर नावाचा आहे. त्या मयासुराने ही शक्ती निर्माण केलेली आहे. अशी ही मायावी शक्ती आहे आणि तिच्यावर ब्रह्मदेवाचं अधिष्ठान आहे. ब्रह्मदेवाची ही दुर्धर शक्ती आहे. त्या शक्तीचं प्रेरण लक्ष्मणावर राजा रावणाने केलेलं आहे. पाठीला प्रजापती मागिली ब्रह्मशक्ती, अनिवार्य त्रिजगती ब्रह्मवरोब्ध युक्ती दुर्धर. मयासुरानं निर्माण केलेली ही शक्ती आहे. मयासुरानं प्रार्थना केली ब्रह्मदेवाची. ब्रह्मदेवाची प्रार्थना केल्यामुळं ब्रह्मदेवाचं वरदान त्या शक्तीला लाभलेलं आहे. ती अशी दुर्धर शक्ती आहे, ती सहजासहजी निवारण करता येणार नाही कुणाला, असा विचार राजा रावणाचा आहे. आणि ती शक्ती ब्रह्मशक्तीच्या रूपानं लक्ष्मणाच्या दिशेनं येऊ लागलेली आहे. ब्रह्मा मने रावणा शक्ती सर्वाचा घेईल प्राण, अवतार पुरुषी जाना बाधकपण चालना. शक्ती ज्या वेळेला रावणाला प्राप्त झाली, ब्रह्मदेवानं सांगितलेले रावण ही अनिवार्य शक्ती आहे आणि अनिवार्य शक्ती असल्यामुळं कधीही कोणत्याही वेळेला सहजासहजी तुला ही वापरता येणार नाही. काळ ज्या वेळेस तुझ्यावर येईल, निर्वाणीच्या वेळेला शक्ती तू वापरायची, एरवी सहजासहजी कोणत्याही वेळेला वापरू नको. म्हणून राजा रावणावर वेळ आलेले, निर्वाण प्रसंगाला, प्राणांत प्रसंगाला, म्हणून राजा रावणानं ती शक्ती ब्रह्मशक्तीच्या रूपानं काढली आणि लक्ष्मणाच्या दिशेनं सोडली म्हणतात. अवतार परपुरुषा प्रति माझी बाधेन ब्रह्मशक्ती, प्राण न घेववे निश्चिती त्याचे निशक्ती सपेल. ब्रह्मदेवानं शक्ती रावणाला दिली, प्राप्त झाली, पण ब्रह्मदेवानं सांगितलंय रावणाला, रावणा ही शक्ती कुणावरही बाकीच्यावर चालल, पण जो अवतारी पुरुष आहे त्या अवतारी पुरुषावर या शक्तीचं जर तू प्रयोजन केलं चालणार नाही. अवतारी पुरुषासमोर या शक्तीची ताकद निष्फळ ठरणारे, निकामी ठरणारे, कुचकामी ठरणारे. आणि लक्ष्मण जिथं अवतारी आहेत, रामप्रभू अवतारी आहेत. काय होतंय बघू पुढं. ज्यावरी शक्ती प्रेरणा तेने जीवे नाही वाचने, ऐशी ब्रह्मा शक्ती रावणे लक्ष्मणा कारण सजली. ग्रंथकर्ते सांगतात राजा रावणाला हे वरदान मधून प्राप्त झालेली शक्ती दुर्धर आहे आणि ही शक्ती ज्याच्यावर कुणावर टाकशील तो वाचणार नाही बाबा. रावणा वाचणार नाही. शक्ती अंगावर पडल्याबरोबर, शक्तीचा आघात त्याच्या देहावर झाल्याबरोबर तो गतप्राण होणार आहे, असं वरदान आहे माझं या शक्तीला. अशी दुर्धर शक्ती रावणानं लक्ष्मणाच्या दिशेनं सोडली म्हणतात. शक्तीने मारावा विभीषण तो स्वामित्र्य वाचविला आपण, सन्मुख लक्ष्मणी
लक्ष्मण काय रावण बोलत आहे. एवढी दुर्धर शक्ती राजा रावणानं सोडली, लक्ष्मणाच्या बिभीषणाच्या अंगावर सोडली. आणि लक्ष्मणजी जवळच आहेत, पायिक आहे, माझा शरणांगत आहे, शरणांगताला वाचवायचंय. बिभीषणाला तर आता पाठीमागच लोटलं, दुर्धर शक्ती आलेली आणि ती ब्रह्मदेवाची शक्ती. त्या शक्तीचं जर भेदन झालं, लक्ष्मण वाचत नाही आणि बिभीषण वाचत नाही. अशी शक्ती आलेली लक्ष्मणानं पाहिली. काय केलं म्हणतात महाराज, शक्ती निवारुणी झाला तो वाचविला बिभीषण, आता तुझा घेईन प्राण शक्ती दारुण सोडून या. राजा रावणानं शक्ती टाकली, मोठ्यानं म्हणजे मोठ्या आवाजामध्ये लक्ष्मणाला उद्देशून बोलू लागलेला रावण, लक्ष्मणा दुर्धर शक्ती तुझ्यावर टाकलेली, आता तू ही कसा वाचतोय ते बघतो आणि तो बिभीषण ही कसा वाचतोय ते बघतो. 2 वेळेला तू त्या बिभीषणाला वाचवलं, माझा वैरी तो पाठीमागं घातलास, असं रावण लक्ष्मणाला म्हणू लागलेला आहे. टाक, माझ्या शक्तीचं निवारण कसं करायचं ते कर म्हणून रावण बोलू लागलेला आहे लक्ष्मणाला उद्देशून. शक्ती सोडून दारुण तिची न चल निवारण, हृदय भेदून संपूर्ण घेऊन प्राण येईल. अरे मी टाकलेली शक्ती अशी दुर्धर आहे, वाईट शक्ती येते. समोरचं जे काही लक्ष आहे आणि त्या लक्षाचं भेदन केल्याशिवाय शक्ती वाचण्यासाठी हरिभक्त पारायण म्हणून करता आप्पा महाराज हे बसतील. टाकलेली शक्ती जी आहे त्या शक्तीचं कसं निवारण करायचंय वाचण्यासाठी हरिभक्त पारायण पेंटर कवळे हे बसतील. माझ्या शक्तीचा घात चुकविल्या कळेल पुरुषात, ऐसे बोलोनी लंकाणात शक्ती सोडली साठोपे. रावण म्हणजे लक्ष्मणाला उद्देशून बोलू लागलेला आहे, मी टाकलेली शक्ती जर काय शक्तीचं निवारण केलं ना लक्ष्मणा, तर मी तुला खरा वीर समजेल, धनुर्धर समजेल. अशा प्रकारची दुर्धर मी शक्ती तुझ्यावर टाकलेले, कर निवारण कसं करायचं ते, असं त्या आव्हान राजा रावणानं लक्ष्मणाला दिलेलं आहे. सैन्य पडे संपूर्ण लक्ष्मणाचे विधान बाणन सत्य लोकावरती झापडी. आवाज ज्या रावणानं रागाने ही शक्ती लक्ष्मणाच्या दिशेनं टाकली, आता अगोदरचा विचार राजा रावणानं बदललेला आहे. बिभीषणाला मारायचं होतं, पण लक्ष्मण आडवा येतोय म्हणून बिभीषणावर मारायचं, बिभीषणाला सोडून दिलं आणि लक्ष्मणाचा प्राण घेतो म्हणून करता राजा रावणाने ही शक्ती आणीवर टाकली. शक्ती लक्ष्मणाच्या दिशेनं येऊ लागली. ग्रंथकर्ते सांगू लागलेले, सौमित्र आणि रघुनाथ तिसरा वीर हनुमंत, याचे नेत्रे सावचित्तन येर मूर्छित तेज शक्ती. शक्तीचा कडकडाट झालेला आकाश मार्गाने शक्ती येऊ लागली. शक्तीचं तेज असं आहे, पाहणाऱ्याचे डोळे दिपू लागलेले, डोळे उघडून पाहण्याची ताकद शक्तीकडे कुणामध्ये सुद्धा नाही. 3च वीर त्या रणभूमीवर आहेत, एक लक्ष्मण, दुसरे हनुमानजी आणि तिसरा बिभीषण. 3 जणांचे डोळे उघडेत, बाकीच्या सगळ्यांनी डोळे झाकले म्हणजे त्या तेजामुळे शक्तीच्या डोळे दिपलेले आहेत. अशी ती दुर्धर आणीवार शक्ती राजा रावणानं टाकलेली लक्ष्मणाच्या दिशेनं येऊ लागलेली आहे. शक्ती देखून दुर्धर लक्ष्मण युद्ध महाधीर, डळ मंडळी अनुमात्रन सज्जोनी शार छेदित. बरं, एवढी जरी दुर्धर शक्ती होती रावणानं टाकलेली, लक्ष्मणाने सगळे ताकद एकवटली आणि ताकद एकवटल्यामुळं लक्ष्मण योद्धा कसे आहेत, रणरंगधीर आहेत, दुर्धर असे धनुर्विद्या प्रकारे लक्ष्मणाकडं. प्रभूची ताकद लक्ष्मणाच्या पाठीशी, तिळ मात्र लक्ष्मणजी डळलेले नाहीत, भिलेले नाहीत, म्हणजे भयकंपित झालेले नाहीत. आणि येणाऱ्या शक्तीचं कसं निवारण करायचं म्हणून लक्ष्मणानं क्षणार्धामध्ये विचार केलेला आहे. शक्ती कराळीता गगनी लक्ष्मीने वंदुनी भानी शतदा सांडीला छेदुनी घातला पिटोनी नरालंबी. आवर राजा रावणानं एवढी दुर्धर सोडलेली शक्ती लक्ष्मणाच्या अंगावर येऊ लागली, लक्ष्मणाच्या अंगावर येणार. पण लक्ष्मणजीनं सगळे ताकद एकवटली, दिव्य अशा प्रकारची तिला प्रतिकार करणारी दुसरी ताकद निर्माण केली शक्तीच्या रूपानं. आणि राजा रावणाची टाकलेली ब्रह्मशक्ती तिच्यावर आपले म्हणजे बाणाचा
बाणाचा वर्षाव केला. रावणाच्या शक्तीचे 1000 तुकडे झालेले. शक्ती आकाशामध्ये तिचं तळपीट झालं. आणि झालं काय पुढं? ब्रह्मशक्ती अति निर्वाणन गगने येता कळाडून लक्ष्मणाच्या संरक्षणे कृपा वचनी वदे राम. राजा रावणाच्या शक्तीचे 104 तुकडे पुणे लक्ष्मणाने केलेले. आणि हे सगळं दृश्य आमच्या राजा रावणानं पाहिलं. आणि लक्ष्मणावर टाकलेली शक्ती, मी टाकलेला बाण दुर्धर एवढा जरी होता तरी त्या लक्ष्मणाने त्याचं निवारण केलं. म्हणून राजा रावण नुसता वर पाहतच राहिलेला. श्रीराम दृष्टी अवलोकन शक्तीची शक्ती केले क्षीण ब्रह्मशक्तीची देवनी मानन राखिले निर्वित्वे श्रीराम शक्ती. ब्रह्मदेवाची ही ताकद आहे त्या शक्तीच्या पाठीमाग. आणि लक्ष्मणाच्या अंतःकरणामध्ये काय तर प्रभूच्या नामाचं चिंतन आहे. जी राजा रावणानं शक्ती ब्रह्मशक्ती टाकलेले होते त्या शक्तीचे 106 तुकडे केलेले. पुढलं जे काही टोक होतं नुसतं तेवढं शिल्लक राहिलं. ते कशामुळे ठेवलेलं आहे? ब्रह्मशक्तीचा मान राखावा, ब्रह्मदेवाचा अवमान होऊ नये आपल्याच्यानं म्हणून करता थोडी शक्ती आणि लक्ष्मणानं राखलेली म्हणतात. श्रीरामे शक्ती केले क्षीण त्यावरी लक्ष्मीने विंदता पान शक्ती पडत पडता जाणन झेली रावण साठोपे. अहो ज्या लक्ष्मणावर टाकलेली दुर्धर शक्ती होती लक्ष्मणानं छेदन केली, नाश केला त्या ब्रह्मशक्तीचा. 1000 तुकडे झाले. हरिभक्त पारायण करावे आणि महाराज यांनी जे स्टेजकडे काही- येण्याची कृपा करावी. जे काही शक्तीची उरलेली होती ती शक्ती परत राजा रावणाच्या अंगावर येऊन आदळलेली. ती शक्ती राजा रावणानं झेलली, वरच्यावर झेललेली. आणि वरच्यावर झेलली. थोडा पुढलं टोक राहिले. काय करतो राजा रावण? तू ब्रह्मयाची ब्रह्मशक्ती निष्फळ केवी पडशी क्षिती रावणे घेऊन हातीन आणि पुढती सौमित्र. राजा रावणानं ती शक्ती धरली, 20 हातामध्ये धरलेली, 20 हातानं धरली. आणि त्या शक्तीला राजा रावण विचारू लागलेला आहे, अरे तू ब्रह्मदेवाची ब्रह्मशक्ती आहेस, तू एवढ्या लवकर कशी निष्फळ झाली? तुझ्यामध्ये ताकद किती आहे, तुझ्यामध्ये बळ किती आहे? मी लक्ष्मणाचा प्राण घ्यावा या उद्देशानं टाकलेली ब्रह्मशक्ती तू माघारी का आली आणि लक्ष्मणाचा का प्राण घेतला नाही? असं विचार हरिभक्त पारायण बापू आंदळकर महाराज यांनी वाचण्यासाठी बसावं. जवळ हरिभक्त पारायण अनिल महाराज कराळे यांनी सांगण्यासाठी बसावं. जवळने शक्ती आणि जाणन हा, तुम्ही जा. लक्ष्मण तीव्रवान येणे भेने रावणन आणि तापन दुरोनी. राजा रावणानं हातामध्ये शक्ती धरलेली आहे. ती शक्ती आता मी लक्ष्मणावर टाकेन आणि लक्ष्मणावर टाकेल म्हणून 20 हातानं बळ ताकद एक वटली. शक्ती आता राजा रावण लक्ष्मणाच्या अंगावर टाकणारे म्हणतात. पण त्याच्यामध्ये धैर्य राहिलेलं नाही राजा रावणाच्या आता अंगामध्ये. तो भयकंपित झालेला, त्याला भीती सुद्धा वाटू लागलेली. जवळ जाऊन जर शक्ती त्या लक्ष्मणाच्या अंगावर टाकावी तर लक्ष्मण बाण मारेल आणि माझा प्राण घेईल म्हणतो. म्हणून राजा रावण भीतीनं लांबूनच राहतोय आणि आता शक्ती हातामध्ये धरलेली लक्ष्मणाच्या अंगावर टाकू लागलेला आहे म्हणतात. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव प्रभो रामचंद्र भगवान की जय. राम भक्त हनुमान की जय. सब संतन की जय. रावणे शक्ती घेऊन हाती आपोलिया सर्व शक्ती सोडिली सौमित्रा प्रतीन सकोपवरती साठोपे. राजा रावण युद्धासाठी आलेला इकडल्या बाजूला रामचंद्र प्रभू लक्ष्मण आदी करून सगळे योद्धे उभे आहेत. राजा रावणाने हातामध्ये शक्ती घेतलेली आहे. लक्ष्मणाच्या रामचंद्र प्रभूच्या दिशेने टाकण्याचा प्रयत्न करतायत. काय होते ऐका पुढं. अंग बळे जांग बळे बाहुबळे प्रताप शिळे शक्ती सोडिता कल्लोळेन गगना उसळे कडकडीत. ब्रह्मशक्ती नावाचं अस्त्र असणारे घेतलेले ब्रह्मशक्तीचं अस्त्र घेऊन अंगाची बळ आहे, ताकद आहे. राजा रावण उत्स्फूर्त अंतकरणाने शक्तिशाली बाहुनी असणारी इकडे टाकण्याचा प्रयत्न करतोय. प्रत्युत्तर म्हणून रामचंद्र प्रभू काय करतात ऐका. लक्ष्मण विराती निधडा कदा नसरे मागा पुढा शक्ती छेदिली तर तडन निज कुराडा विंदोणी. अरे ज्याच्या मुखामध्ये अखंड रामचंद्र प्रभूचं नाम आहे, अखंड असणारी सेवा आहे, तपसाधन आहे, तो कसल्याही प्रकारचा
भीत नाही. लक्ष्मण उभा आहे. राजा रावणाने शक्तीचा प्रहार केलेला आहे, पण निधडा आमचा रामचंद्र प्रभूचा भक्त लक्ष्मण त्याचा प्रतिकार करतोय. मया सुरे निर्मिली होती, जे ते छेदिली बाणावरती, उरली केवळ ब्रह्मशक्ती ब्रह्मवरदोक्ती आणि त्या शक्तीचं निर्माण मायासूर नावाच्या राक्षसाने केलं होतं. तेच राजा रावणाने त्या बाणावर आपल्या प्रस्थापित केलेलं आहे. लक्ष्मणाच्या दिशेने पाठवत आहे. लक्ष्मण त्याचं प्रत्युत्तर काय देतोय? शक्ती येताच संपूर्ण लक्ष्मणे विंदोनी बाण, सत्य लोकावरती जानन उडवी आपण साटोपे. अरे ज्याच्याकडे नामाची ताकद आहे, ज्याच्या मुखामध्ये अखंड रामचंद्र प्रभू आहे, अखंड प्रभू रामचंद्राची सेवा आहे, अशा आमच्या लक्ष्मण भक्ताने लक्ष्मणाने त्या शक्तीला बाण सोडलेला आहे आणि ती शक्ती सत्य लोकांपर्यंत नेलेली आहे. शक्ती निज बळे येऊ पाहे, लक्ष्मण बाणी पिटीत जाये, शक्ती उसने घेऊन लायन दुर्धर गाये हानी तो. शक्ती तितका इकडे येण्याचा प्रयत्न करते. लक्ष्मणजी बाणा पाठीमागे बाण सोडून त्या शक्तीला पाठीमागे लावण्याचा प्रयत्न करतायत. असे एक ना अनेक प्रयत्न लक्ष्मणजी करतायत, पण शक्ती उसळ्या मारतीये, त्या लक्ष्मणाकडे येण्याचा प्रयत्न करते. शक्ती तळपोनी गुप्त गती, अंगी आदळा वया पेटपती, लक्ष्मणे खड्ग घेऊन हातीन उडविली मागुते सत्य लोका. ती राजा रावणाने सोडलेली शक्ती आहे, ती इकडे लक्ष्मणाकडे येते, इकडनं तिकडनं येण्याचा प्रयत्न करते. प्रयत्न करत असताना बाण मारलेले आहेत. बाणाचं काही चाललं नाही. लक्ष्मणाने हातामध्ये खड्ग घेतलं, शक्तीला मारलं, बाजूला गेलेली आहे. खड्ग गयाच्या खनानी, शक्ती छेदी रणांगणी, ठिणे घ्या उसळल्या गगनीन. त्या शक्तीवर मारल्याबरोबर आकाशामध्ये ठिणग्याचा असणारा जसं एखाद्या अग्निमधनं अग्नी उसळवा, त्या न्यायाप्रमाणे त्या शक्तीवर प्रहार केल्याबरोबर ठिणग्या उसळलेल्या आहेत. लक्ष्मणास तथाव चित्त होऊ न शके शक्तिपात, हे जाणून लंकानातन करी छळणार्थ ते ऐक. राजा रावणाने ओळखलं रामचंद्र प्रभूचा निश्चिम भक्त लक्ष्मण कसं आहे, सावध आहे. तुम्ही आम्ही सुद्धा सावध झालं पाहिजे. तुकोबाराय म्हणतात सावध झालो, सावध झालो, आलो हरीच्या जागरा. म्हणून आज महापर्वणी आहे महाराज. तुम्हा तमाम राम भक्तांच्या कोटी, तुम्हा राम भक्तांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. कारण तुम्ही या ठिकाणी रामचंद्र प्रभूची कथा, सूचकाला नम्र विनंती, प्रमाण देऊ नका, पटपट चला पुढं. लक्ष्मण वैराती गाडा, अचूक संधानी नित्य निधडा, शक्ती येऊन याची अंगारण लाविले वेळा लंकेश. शक्तीला लक्ष्मणजी काही येऊन द्यायला तयार नाहीत. आणि आता लक्ष्मण आलाय म्हणजे मला सुद्धा काही काळजी नाही. लक्ष्मण तिकडे स्टेज सांभाळायला बसलेला आहे, आपल्याला काळजी करायची काही गरज नाही. बऱ्याच दिवस झालं लक्ष्मणाची ताटातूट झाली होती. वाचा पुढची. लक्ष्मण पडावया दुचित, छळन करी लंकानात, रणी मारिल्या रघुनाथन राक्षस गर्जत. अरे जी गोष्ट समोरासमोर होत नाही ती गोष्ट कपटानी करावी लागती, असा विचार राजा रावणाने केलेला आहे. लक्ष्मणासमोर आपलं सामर्थ्य चालत नाही. आता राजा रावण कपट करू लागलेला आहे. लक्ष्मणाकडे शक्ती छळन करण्यासाठी येते. रावणाच्या निजबानी राम पडिला रणांगणी, लक्ष्मणे ऐकता हे वाणीन काय वाचा म्हणी विकळ गेला. काय कपट केला राजा रावणाने? मधीच असणारा बोला रामचंद्र प्रभू पडले, रामचंद्र प्रभू पडले, त्यांना बाण लागला. अशी विचलित अवस्था त्या लक्ष्मणाची राजा रावणाने केलं. म्हणजे समोरासमोर युद्ध जिंकता आलं नाही, काहीतरी कपट फुलकावणी सोडली म्हणले. मन झाले संचित, धनुष्य विकळ गेला हात, रामवीरे अति दूषित तव शक्तिपात आदळला. गंमत अशी झाली आहे त्या ठिकाणी लक्ष्मणजीच्या कानावर ते शब्द आदळले. राजा रावणाने उगाच मध्ये सांगितलं रामचंद्र प्रभूला बाण लागला, रामचंद्र प्रभूला बाण झाला. लक्ष्मणजी विचलित झाले आणि विचलित झाल्याच्या संधीचा फायदा घेऊन ती जी काही शक्ती होती लक्ष्मणावर येऊन आदळली. काय परिणाम झाला ऐका. शक्ती भेद हृदयासी, रामस्मरण सौमित्रासी, शक्ती भेद झाला हृदयासी, वर कांतीसी लक्ष विचलित झाल्याबरोबर ती ब्रह्मशक्ती आघात येऊन हृदयावर लागला. तो असणारा हृदयापर्यंत गेला. लक्ष्मणाने सांगितलं जय श्रीराम म्हणले आणि विकळ अवस्था त्या लक्ष्मणाची झाली. जेथे श्रीरामाचे स्मरण तेथे सर्वदा नरिगे मरण, शक्ती वापुडी ते कोणन वर कांती जाण लागली.
अहो ते शक्ती येऊन लागली, पण ज्याच्या मुखामध्ये नित्य रामचंद्र प्रभूचं स्मरण आहे, राम 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 असं सारखं रामचंद्र प्रभूचं स्मरण आहे, म्हणून त्याला मरण काय करणार आहे? म्हणून अखंड मुखामध्ये काय पाहिजे? राम पाहिजे. हृदयी लागताची शक्ती लक्ष्मण विकळ पड लागशिती, ते दे कोणी रघुपतीन कृपानुवृत्ती गहिवर लाव. शक्ती लागल्याबरोबर शक्तीचा परिणाम झालेला आहे. लक्ष्मणजी भूमतळावर असणारे जमिनीवर पडलेले आहेत, विकळ अवस्था झालेली आहे, मुखामध्ये रामचंद्र प्रभूचं नामस्मरण आहे. आसवे स्रवती लोचन, राम झाला विषण्ण वदन, लक्ष्मणाचा गेला प्राणन, काय आपण करावे. रामचंद्र प्रभू सुद्धा विचलित झालेले आहेत. लक्ष्मणाची अवस्था पाहिली, डोळ्यामधनं गळगळ गळगळ अश्रू वाहू लागलेले आहेत. हे लक्ष्मणा 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 लक्ष्मणाजवळ आले आणि लक्ष्मणाजवळ येऊन विखिन्न अवस्था त्यांची झालेली आहे. लक्ष्मण रणी पडिल्या जाण, श्रीरामासी दुःख दारुण, अश्रुधारा स्रवती नयनन, सद्भाषवचन पाठीराखा करणारा माझा सखा बंधू लक्ष्मण जमिनीवर पडलेला विकळ अवस्था झालेली आहे. विकळ अवस्था झाल्यानंतर रामचंद्र प्रभू सुद्धा विचलित झालेले आहेत. काय करावा? डोंगरा एवढा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला. याची काळी रघुनाथ क्षण राहोनिया धानस्त, लक्ष्मणा नाही जीवी घातन, जाणून युद्धार्थ आरंभी. लक्ष्मणची अवस्था पाहिली, रामचंद्र प्रभूची विकळ अवस्था झालेली आहे, रुदन करू लागलेले आहेत. काय प्रसंग आहे पुढचा? वाचण्यासाठी यादव आकाश राजेंद्र यांनी वाचनाची सेवा करावी. हरिभक्त परायण यादव आकाश राजेंद्र. धनुष्यबाण सज्जुनी, धनुष्याला बाण सजवलेला आहे. धनुष्याला बाण सजून असणारा पुढचा प्रसंग काय करतात? एक एक प्रसंगाचं वर्णन आहे. येता श्रीरामाचे बाण, त्याची नचले निवारण, तेने गजबजिला रावणन, पळे आपण हाती धाके. एक एक बाण असणारा रामचंद्र प्रभूचा येऊ लागलेला आहे. राजा रावणाचा त्याच्या पुढे निभाव लागत नाही. रामचंद्र प्रभू बाणाचा वर्षाव करतायत. नारायण महाराज लक्ष्मणाचे शोभे जाण, रामे मांडिले करायचं तुम्ही. निंदिता बाण घेईल प्राणन, धाके रावण पळे दुरी. रामचंद्र प्रभूच्या बाणापुढे राजा रावणाचा निभाव लागत नाही. राजा रावणाला प्रश्न पडला, आता जर रामचंद्र प्रभूचा बाण मला लागला तर मी वाचणार नाही. पळ काढला. पळून या उठा उठी, गुप्त राहता सैन्य गोटी, तरी रावण धाके पोटीन, राम शिवृष्टी सावेण. राजा रावणाची नजर इकडे तिकडे फिरू लागलेली आहे. कधी रामचंद्र प्रभूचा बाण येईल आणि माझा घात करण. पळून गेला, सैन्यामध्ये लपला आणि लपून इकडे तिकडे पाहतोय. रामचंद्र प्रभू कुठे आहेत? रामचंद्र प्रभू कुठे आहेत? संध्याकाळी 6ला चालू केलं की बरोबर 6ला संपलं पाहिजे. हे धावपळीचं काम असतंय. ऐकणाराने सर्व अंगाचे कान करायचे. वाचणाराचं काम एकपट, सांगणाराचं काम दुप्पट, ऐकणाराचं काम तिप्पट आणि झोपणाराचं काम वाचवावी. हॅलो, हनुमान चालीसा ग्रुपला विनंती, त्यांनी ताबडतोब इकडे यायचंय. आपल्याला अध्याय संपल्याबरोबर हनुमान चालीसा घ्यायची. हनुमान चालीसा ग्रुप. अतिशय असणारा राजा रावणाने ती काय केलेलं, भीती घेतलेली रामचंद्र प्रभूने. एकच असणारा निर्धार केला, लोकांमध्ये गेला, लपून बसला. म्हणले कदाचित रामचंद्र प्रभू आला तर. श्रीरामवीर जगजेठी न लागे. वाचकाने फास्ट वाचायचं. रावणाने सैन्याचे गोठी अति संकटी राहिला. संकट आलेलं आहे. जे करायचं नाही ते केलं. जे काम असणारं बळाने होत नाही, कपटाने केलं राजा रावणानं. रामचंद्र प्रभूचे बाण आल्यानंतर काय करावं हीच कळा ना. श्रीरामे नेम केला आपण, रणी मारावा रावण. रावण सैन्य राहुनी लपून, आपण वाचविले. राजा रावणाने एकच उपाय केला. प्रभू रामचंद्राचं त्याला माहिती होतं. पळत्याला म्हणजे पाठी पळून जाणाऱ्याला ते मारत नव्हते, म्हणून सैन्यामध्ये लपला, स्वतःचे प्राण वाचवले. रणी असत अलंकानात, विषाद काळ नव्हे येथ. सौमित्र करावा सावचित्त, हाची पुरुषार्थ पय आम्हा. रामचंद्र प्रभूंनी विचार केला, आता राजा रावणाच्या पाठीमागे जाण्यात उपयोग नाही. आपण काय करायला पाहिजे? आता लक्ष्मणाला बघितलं पाहिजे, लक्ष्मणाला सावचित्त केलं पाहिजे, असा विचार प्रभूजी करतायत. रावणाला पुनिरण मेळी, राम येवनी सौमित्राजवळी. शक्ती भेदुनी हृदय कमळी, धरातळी प्रवेशली. काय अवस्था झालेली इकडे. राजा रावण सैन्यामध्ये जाऊन लपला. रामचंद्र प्रभू ज्या ठिकाणी लक्ष्मणजी पडलेले होते तिथं आलेले. कशी शक्ती लागली पाहतायत. जैसा सर्प प्रवेश वारुळी, तैसी शक्ती भेदली हृदय कमळी. ते देखोनी तय वेळी राम कळवळी. उदाहरण देताना सांगताय तसा एखादा सर्प बिळामध्ये जावा, त्याप्रमाणे हृदयामध्ये शक्ती गेलेली आहे. राम कृपाळू संपूर्ण, शक्ती उपाडवया जाण. वाचवावया लक्ष्मण करी स्मर्शन, अमृत हस्ते. रामचंद्र प्रभू काय नव्हे केले, एका चिंतित जगत असणारी
सर्वांची सत्ता ज्याच्या ताब्यामध्ये रामचंद्र प्रभू जवळ गेलेले आहेत. हात फिरवलेला जवळ घेतलाय आणि रामचंद्र प्रभू आता काय करतात? शक्ती बेदाली हृदयात तिसी श्रीरामे लावणी हात स्वय उपडू पाहत बहुवर्जित नाना युक्ती. शक्ती हृदयामध्ये लागलेली लक्ष्मणजीच्या रामचंद्र प्रभू जवळ आलेले आहेत, मांडीवर घेतलेला आहे, शक्तीला काढण्याचा प्रयत्न करतायत, पण शक्ती आरपार हृदयामध्ये गेलेली आहे. निघण्याची कसल्याही प्रकारचा कितीही प्रयत्न केला तरी निघायला तयार नाही. शक्ती उपडताची जाण लक्ष्मणाचा जाईल प्राण एक म्हणत यायचे आपण सर्वता जाण न करावे. जर यदा कदाचित बळजबरी केली आणि शक्ती काढण्याचा प्रयत्न केला तर कदाचित प्राण जाऊ शकतो, म्हणून असं करणं काही योग्य नाही असाही विचार करतात. बाप कृपाळू रघुपती त्याच्या उपेक्षणी या नाना युक्ती शक्ती उपडिनी जे हस्तीस कृपामूर्ती कृपाळू. मग अशा पद्धतीनं काय केलेलं आहे की ती शक्ती काढण्याचा इतका असणारा कृपाळू रामचंद्र प्रभू समस्त समोर आहेत, मग त्यांच्याशिवाय आपण प्रयत्न करणं व्यर्थ आहे. श्रीरामे लाविताची हात शक्ती झाली वीर्य हात लक्ष्मण मारावयाचे सामर्थ्य हाताहात होऊनी गेले. त्या शक्तीला हात लावलेला आहे रामचंद्र प्रभूने हात फिरविलेला आहे, त्याचा परिणाम म्हणून पुढच्या वेळीत नाथबाबा काय सांगतात? ब्रह्मवरदोक्ती पुरती हृदय रुतली ब्रह्मशक्ती ते श्रीरामे धरोने हाती स्वलीला युक्ती छेदिली. हृदयामध्ये ती शक्ती असणारी गेलेली आहे, ब्रह्मशक्ती आहे आणि ब्रह्मशक्ती आरपार गेलेली आहे. रामचंद्र प्रभूने हात फिरवलेला आहे, काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते आरपार शक्ती गेलेली काय होत आहे? शक्ती उपडिता रघुनंदन ते संधी साधोनी रावण श्रीरामावरी वर्ष बाण अति दारुण साठोपे. लक्ष्मणाच्या हृदयामध्ये लागलेली शक्ती काढण्याचा प्रयत्न रामचंद्र प्रभू करीत असताना ही संधी राजा रावणाने साधलेली आहे. बाणाचा वर्षाव रामचंद्र प्रभूवर करतो. वाचनासाठी हरिभक्त पारायण बर्डे महाराज समान वाचक. उठवणी लक्ष्मण ते आलिंगन अति प्रीती. इकडे बाणाचा वर्षाव त्यांनी केलेला आहे, बाणाचा वर्षाव करत असताना हा इकडे रामचंद्र प्रभू लक्ष्मणाजवळ आहे, ही संधी साधलेली आहे, संधीचं सोनं करायचं म्हणतोय. हनुमान सुग्रीवादी जान पाचरोनी वानर गण. वाचक सूचक आणि पुढला वाचक सूचक येईपर्यंत वाचित राहायचं, थांबवायचे नाही का? हनुमान सुग्रीवादी जान पाचरोनी वानर गण श्रीराम सांगे आपण न्यावा लक्ष्मण स्वस्थाना. ते चावी कुणाला तरी द्या म्हणून तिथं ते स्वयंपाक ते शाबू करायला आला. हनुमान चालीसा ग्रुप सगळ्यांना विनंती, ताबडतोब इकडे यायचंय. आपल्याला आता 10 मिनिटामध्ये हनुमान चालीसा घ्यायची आहे. पहिल्या वाचकानं ओवी क्रमांक लक्षात ठेवायचा, उठताना दुसऱ्या वाचकाला ओवी क्रमांक पटपट इतका वेळ घालवायचा नाही, वेळ कमी आहे आपल्याला. 6 ते 7 सगळा कार्यक्रम झाला पाहिजे. वाचक सूचक मंडळी पुढे सरकून बसा जरा. यदा प्रकाशित यांनी ओवी क्रमांक सांगणे पाठीमागून. राम म्हणे आतोसने सोनिया उठविले लक्ष्मण हे. इकडे रामचंद्र प्रभू बाण असणं ते शक्ती काढण्याचा प्रयत्न करतायत. राजा रावण आलेला आहे, बाण असणारा मारतोय. आलिंगनात्या प्रतिच्या हनुमंते सुग्रीवंदने जानी पंचरनिया वानर रंगनिया श्रीराम सांगुनिया पणे अनने लक्ष्मी. मग अशा पद्धतीनं लक्ष्मणाला इकडं पुढचा प्रसंग चालू आहे. वाचा पुढं. ग्रामतीच्या चंद्रशिव्या साधन्या वानरे जानोसी वितोवे विरोनिया लक्ष्मणया तो या रावणासी मी वेदुने. मग इकडं ते राजा रावणाने शक्ती सोडलेली आहे, ते लक्ष्मणाला लागलेली आहे, ते काढण्याचा प्रयत्न करताय. संधी साधून आलेला आहे, वानरगण त्या ठिकाणी सगळे जमा झालेले आहेत. काय काय प्रसंग होतोय? पृथ्वी देखील अरुणेत की अरमनयाशी जाणी जग्या संपूर्ण देखील. बाहेरगावचे वाचक सूचक मंडळी यांनी नाव नोंदणी करण्यासाठी स्टेजकडे येण्याची कृपा करावी. बाहेरगावचे वाचक सूचक मंडळी जे आले असतील त्यांनी स्टेजकडे येण्याची कृपा करावी. पुढील वाचक हरिभक्त पारायण दुधाने गुरुजी यांनी स्टेजकडे जावं. या दपा मागून वाचायचा.
देखिले राम नामे येण्या मारुनी ते समनया कवया पण रण नेल्या रावणे आधी व्याजाने देखिले. अशा पद्धतीनं त्या प्रसंगाचं वर्णन नाथबाबा सुंदर असं करतात. असं वर्णन या ठिकाणी करू लागलेले आहेत. जगयाचे मरण या धर्म या ना, त्यांचं- मरणे ते आलिंगणे ते पुरुषात त्यांचा सत्कार ती करून हा हा वाचा वाचा वाचा. अयोध्या जानिया देखिले राम जानगती आत्मते जेते न हृदय जन्म मरण हा रावणाची मन धर्म आणल्या पर्णया लिंगणे. मग अशा पद्धतीने जर विचार केला तर रामचंद्र प्रभूचं कसं आहे, जन्म मरण हातीत आहे, लक्ष्मण जन्म मरण हातीत आहे, अशा प्रकारचा प्रसंग त्या ठिकाणी चालू आहे. चैतन्याचे राम देहचे वेदन्या राम जगते पाहे राम ठाईचे ठाई परिब्रह्मये. मग अशा पद्धतीनं रामचंद्र प्रभूचं कार्य पुढं करणार आहेत. पुढं अतिशय आमच्या बर्डे मामाने गोड असं वाचन केलेलं आहे. धन्यवाद. जीवनाचं सार्थक झालं. पुढं रामायण लागू वगैरे नाही लागू, काय असतो एक छंद असतो माणसाच्या अंतकरणामध्ये, रोज आवडीनं रामायण ऐकायला या. प्रभो रामचंद्र भगवान की जय. पवनसूत हनुमान की जय. श्री गणेशाय नमः. प्रभु रामचंद्र भगवान की जय. राम चैतन्य विग्रहे राम देहीच विदेही राम द्वंद्वातीत पाहे राम ठाईच्या ठाई परब्रह्म. रामचंद्र प्रभूचा विचार केला, साक्षात परमात्मा रामचंद्र प्रभू आहे. देहीची विधी अवस्था असणारी रामचंद्र प्रभूची आहे असं वर्णन नाथबाबा करतायत. रामे विन सर्वथा तिळभरे ठाव नाही रिता. जिकडं भगवान तिकडं कणकण में आहे भगवान. राम 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 सगळीकडे कुठं कसं आहे तर प्रत्येकाच्या ठिकाणी राम आहे. म्हणून सकाळी उठल्याबरोबर काय म्हणतो, राम 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 राम. आणि जर नाही राम राम झाला तर म्हणते त्यात काय राम नाही. वाचा. शिबिरा माझे शिबिरा धाडो लक्ष्मण बाणे विंदिता रावण त्यावरे श्रीरामापण शोभला दारुण शरभ्रष्टे. राजा रावणाने बाणाचा वर्षाव करण्याचा प्रयत्न केलेला. इकडे असणारा लक्ष्मणजीच्या याच्यामध्ये रामचंद्र प्रभू गुंतून होते. रामचंद्र प्रभूला राग आलेला. काय करतात, ज्या लागे सुग्रीवा राजदान ज्या लागी आणले वानरगण तो मारे नाजी रावण निर्वाण बाण बिंदोने. निर्वाण अशा प्रकारचे बाण सोडलेले. त्या बाणाचा परिणाम म्हणून काय होतंय पुढच्या ओवीत नाथबाबा सांगतात. ज्या लागे आणोने पाषाण समुद्री केले सेतू बंधन तो मारीन रावण निर्वाण बाण बिंदोने. एक असे निर्वाण बाण मारीन आणि त्या राजा रावणाला मारून टाकीन अशा प्रकारची प्रतिज्ञा त्या ठिकाणी करतात. माझे या युद्धाचा चमत्कार देखोत सुरनर किन्नर सिद्ध चारण विद्याधर देखोत समग्र सुर सिद्ध. मग कुणी असू, सिद्ध असू, मुनी असू, संतती असणारे सगळे पाहतात म्हणतात. रामे करुणे दुर्धर रण मारिला ती गरवी रावण पुढे पृथ्वीवरी जाण ते पुढती पुराण प्रसिद्ध. आपल्याला सगळ्याला माहिती इतका गर्व अभिमान नाहीसा असणार करणाऱ्या त्या राजा रावणाचा करण्यासाठीच रामचंद्र प्रभूचा अवतार झालेला आहे. त्या राजा रावणाला पुढे ही कथा येणारच आहेत म्हणतात. ऐसे बोलून रघुपती सुवर्णपुंखी हलाते सतेज घेऊन दगदगिते लंकापते विंदिला. मग वेगवेगळ्या प्रकारचे बाण रामचंद्र प्रभू त्या लंकानाथावर म्हणजे रावणावर सोडू लागलेले. त्याला असणारं त्याला मारलेले म्हणतात. रावणे सज्जोनी बाण रणी विंदिला रघुनंदन समूळ नाराच शरदारुण विंदी आपण लघु वेगे. मग इकडे राजाराम प्रभू रामचंद्र सुद्धा त्या रावणाला बाण मारतात. राजाराम समोर आहे, पळण्याचा प्रयत्न करतो. काय होते पुढे ऐका. सुटले दोहीचे शरजाळ भूतळ आणि अंतराळ बाणे कोंदले दिग्मंडळ कुळाचळ कोंदले. सगळे असणार ही जी काही आकाश आहे ते बाणाने एक पाठीमागे बाण पाठीमागे बाण सोडलाय. त्या बाणाचाच असणारा वर्षाव सगळीकडे झालेला आहे. दोघे विराती उद्भट
वारावया वाहो न देती वाट शस्त्रे हानिता खनखनाट हव्य वाट उठिला. एका बाजूला रामचंद्र प्रभू, दुसऱ्या बाजूला राजा रावणाने इकडनं असणारं बाणाचं वर्षाव चालू आहे, त्या बाणाचं जाळं निर्माण झालंय. शस्त्रे हानिता बळवून मिळे टिणग्या उठती अग्नि कल्लोळे बाण जळती अंतराळे आतुर बळी रणयोधे. बाणावर बाण येऊन आदळतोय, त्याच्या ठिणग्या उडत्यात, आकाशामध्ये असणारा जो त्या जाळाचा लोळ तयार होतोय. श्रीरामाचे दुर्धर बाण निवारू न शके रावण भेदोनिया अंगत्राण अंगे संपूर्ण आदळते. अहो रामचंद्र प्रभूच्या बाणापुढे जगामध्ये कुणाचाच निभाव लागत नाही. तिथं राजा रावणाच्या त्या मशकाची काय असणारी किंमत आहे. रामचंद्र प्रभूंनी बाणाचा वर्षाव केलाय, राजा रावण त्याच्या पुढे निभू शकत नाही. धनुष्य छेदिले हातीचे हाते रतीचा मारेला सारथे रतीचे वारू पाळिले क्षिते. राजा रावणाच्या रथ आहे त्याला सारथ्याला मारलेला आहे, घोड्याला मारलेला आहे. वीरतावस्था त्या राजा रावणाची केली. छत्रपात मुकुटपात ध्वजपात रथपात पाचवा झाला. त्या रथावरचे जे काही ध्वज आहे त्या ध्वजाला पाडलेलं आहे, त्या छत्राला पाडलेलं आहे. सगळी असणारी वीरतावस्था केलेली आहे. वया दशकंठे रामेश्वर सज्जले नेटे तव रावणे देवने पाटे उठा उठे पळाला. एका पाठीमागे एक बाण सोडल्यानंतर रामचंद्र प्रभू पुढे आदली वाजवणाराने सावध राहा, अध्याय संपत आलेला आहे. आदलीवाले सावध राहा. रणे मारावया लंकानाथ निर्वाण नेमे आला रघुनाथ रावण पळवणे बुद्धिवंत जीवघात चुकविला. हा राजा रावणाने त्या ठिकाणी पळ काढलेला आहे. आता काही रामचंद्र प्रभू पुढे आपला निभाव लागत नाही, लाग पळायला म्हणले. रामे मारावे रावणासे रावणाची बुद्धी कैसे पळवणे आरण भमेसे आप आपणासे वाचविले. राजा रावणाने एकच विचार केला, आता जर आपण रामचंद्र प्रभू पुढे उभा राहिलो आपला प्राण वाचणार नाही, मग इथनं पळून गेलेलंच बरं म्हणून लाग पळायला. राम न मारे पळत्यासे हे कळले आहे रावणासे पळवणे आला गवेगेसे आप आपणासे वाचवे. राजा रावणाने एक विचार केला, रामचंद्र प्रभूचा नेम आहे पळत्याला मारित नाहीत. पुढं पळायला लागल्यानं जी पाठ ज्यांनी फिरवली त्याला रामचंद्र प्रभू कधीच मारत नाही. हा विचार राजा रावणाला माहिती होता. पळून गेल्या राजा रावणाला मारायचं सोडून दिलं. राम बाणे जर्जरी भूत रावण झाला हताहत काय न चले पुरुषार्थ मागे पळता ती धाके. आता हात अवस्था त्या राजा रावणाची झालेली आहे. पळता भुई त्याला कमी पडलेली आहे. रथ गेला, सारथी गेला, सगळंच असणार त्याचं वीरतावस्था झाली आणि पायीच लागलं पळायला. लंकेचा जो लंकानाथ अपमानला रणा हात मोकळ्या केशी पायी पळता गाय कुंतता ते. काय अधिकार आहे त्या राजा रावणाचा? लंकेचा राजा आहे, राजा धीराज असणारी अवस्था आहे, पण रथाची वीरतावस्था रामचंद्र प्रभूंनी केल्यामुळं पायात काही नाही, लागलं पळायला म्हणले. तसंच मेघ उडते चंडवाते गज पळते सिंहा भिगाते गरुड पळवे सर्पाते तेवे रावणाते श्रीराम. मग अशा पद्धतीनं तो पळून चाललेला आहे. रामचंद्र प्रभू इकडे काय करतात? या परे सोय रावण आदलीवाल्याने लवकर जायचंय, 2 वव्या राहिल्या फक्त. कथानुसंधान सावधान अवधारा. मग अशा पद्धतीनं या अध्यायाचा परिहार नाथबाबा या ठिकाणी करू लागलेले आहेत. लक्ष्मण शक्तीला भव्य दिव्य सुरुवात आपल्याला झालेली आहे. गुरुवार्य परमपूजा आदरणीय बाबा या ठिकाणी आले. गुरुवार्य परमपूजा आदरणीय आमचे महंत रतन बाबा या ठिकाणी आले. हे सगळी मंडळी आली, आशीर्वाद देऊन गेले ग्रंथाला. तमाम पंचक्रोशीती म्हणून जमलेले सर्व रामभक्त, या रामभक्तांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. एका जनार्दना शरण रणे पळवून रावण उठवा वया लक्ष्मण कृपाळ पूर्ण परतला. राजा रावण पळून गेलेला आहे. राजा रावण तिकडे पळून गेला, पण आपल्या जनार्दन स्वामीला शरण आदलीवाले हा लक्ष्मणाला उठवण्याची चिंता रामचंद्र प्रभूच्या हृदयामध्ये. कशा पद्धतीनं लक्ष्मणजीला उठवतात ऐका. म्हणतात राम स्वानंद कृपाळो राम सप्रेम स्नेहाळो रामे स्वये दिन दयाळो प्रणत पाळो श्रीराम. राम सकाय, राम प्रेमळू आहे, राम दयाळू आहे, राम आपल्यावर कृपा करणार आहे. असा कृपा करणारा आनंदगण रामचंद्र प्रभू आता लक्ष्मणावर कशी कृपा करणार आहे? नाथ बाबा म्हणतात या अध्यायाचा परिहार या ठिकाणी झालाय. पुढच्या अध्यायामध्ये सकाळपर्यंत कुठंच जायचं नाही. स्वस्ते श्री भावार्थ रामायण युद्धकांडे एकाकार टिकाया लक्ष्मण शक्ती भेदो नाम पुंडलिक वरदान
राम भक्त हनुमान की शांती